वीज बिलाविरोधात 22 जुलै रोजी भव्य जन आंदोलन. महावितरणकडून येणाऱ्या कथित अन्यायकारक वीज बिलांबाबत वाढीव वीज बिले, स्मार्ट मीटरमुळे वाढलेले बिल आणि ग्राहकांच्या विविध समस्यांविरोधात दिनांक 22 जुलै 2026 रोजी भव्य जन आंदोलन सुरू होणार असून बुटीबोरी व परिसरातील हजारो वीज ग्राहक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व सातगाव वेणा येथील सरपंच योगेश सातपुते करणार असून त्यांना सामाजिक कार्यकर्ते शरद ठाकरे तसेच अपना बुटीबोरी न्यूजचे राजेश पाठक यांचे सहकार्य लाभणार आहे. नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. आंदोलनाद्वारे अन्यायकारक व चुकीची वीज बिले तात्काळ रद्द करणे, स्मार्ट मीटर संदर्भातील सर्व तक्रारींची निष्पक्ष चौकशी करणे, चुकीची बिले दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा देणे तसेच महावितरणच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात किंवा नसून सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी आहे. त्यामुळे बुटीबोरी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्कासाठी एकजूट दाखवावी असे आवाहन करण्यात आले आहे. 22 जुलै रोजी सुरू होणाऱ्या या जन आंदोलनाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात येत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे, बुटीबोरी. मॉन्टे कार्लो कंपनीला जे तुम्ही काम केलेलं आहे, जर त्यांच्याकडून जर चुका घडत असाल तर तुम्ही त्यांच्या चुकीवर त्यांना फाईन ठोका ना. त्यांच्याकडून माझं हे म्हणणं आहे की जर एखाद्या ग्राहकाच्या चुकी नसेल आणि मॉन्टे कार्लो कंपनीची जर चुकी असेल तर तुम्ही जो दंड वसूल करून राहिले ते नागरिकाकडून न करता तुम्ही त्या कंपनीकडून वसूल करा ना. त्याला तुम्ही ते निदर्शनाला आणून द्या की तुमच्या चुकीमुळे त्याच्यावर भोडदंड बसत आहे. तर ह्या सगळ्या जर आमच्या तुम्ही मागण्या येत्या तुम्ही ह्या 4 ते 5 दिवसात जर निर्णय केलं तर खूप मोठा जन आंदोलन आम्ही एमईसीवर घेऊन याची तुम्ही निश्चितपणे दखल घ्या अशी तुम्ही सर्वांना गावकऱ्यातर्फे विनंती करण्यात. दुसरी महत्वाची गोष्ट, मला जवळपास 5 वर्ष झाले मी सरपंच आहे. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला कंप्लेंट करून आलो ऑफिसला का जे गार्ड आहे आता जवळपास 97 मध्ये पुनर्वसन झालेलं आहे. जुनी आमची इलेक्ट्रिक सिटीचे ते खंबे आहेत जुन्या टाईपचे, ते खंबे वाकलेले आहेत, त्या डिप्या खुल्या आहेत, ते खालच्या गार्डनिंग वाकल्या, हात लागेल एवढ्या अंतरावर त्या गार्ड आहेत. समजा एखादी करंट लागला काय तर वारंवार कंप्लेंट दिलं त्याच्यावर तुम्ही काहीच कारवाई नाही केली. कमीत कमी ते गार्ड हे करा, वाकलेले खंबे दुरुस्त करा, उघड्या डिप्या बंद करा. आपल्याला स्पेसिफिक म्हणजे सांगता येईल का की याच्या घराजवळचं आहे, आपल्याला ते निश्चित करता येईल. आम्ही लोकेशन दिले तर आपल्याला करता येईल. सर तुमच्या तसं नाही आहे ना, ट्रान्समिशन कुठे कुठे आहे तुम्ही पाठवलेले आहे ते चुकीचे बिलं जे तुम्ही रद्द करून सुधारित बिलं तुम्ही त्या ग्राहकाला द्या. आणि एखादी तक्रार करताना जर तक्रार केली आहे आणि त्यानं जर वीज बिल भरलेलं नाही तर लगेच तुमचे कर्मचारी त्या बाबतीत तत्परतेने तुमच्या कर्मचाऱ्यांना पटकन लाईन करतात. बरोबर आहे. जर आम्ही एखादी जर तुमच्यापर्यंत कंप्लेंट घेऊन आलो किंवा काही कराल तर तेवढ्या तत्परतेने तुम्ही त्या तक्रारीकडे लक्ष देत नाही. पण जर आम्ही जर त्या काहीतरी कारणावस्तव जर इलेक्ट्रिक बिल आम्ही भरलेलं नाही तर तुम्ही लगेच ते लाईन त्याची कट करता. तर तुम्हाला कृपा करून विनंती आहे का जर काही कुणाची तक्रार असेल तर त्याची चौकशी केल्याशिवाय त्याची वीज खंडित करू नये, जेणेकरून त्याला किंवा त्याला मानसिक त्रास नाही होणार किंवा त्याच्या जे काही अडचणी असेल त्या अडचणी दूर होतपर्यंत त्याचा वीज पुरवठा खंडित करू नये. त्याच्यानंतर आमचं जे 6वा जो विषय होता की जे असे काही तक्रारी आहेत वारंवार आम्ही